तर पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अपडेट आहे। वैष्णवीनं गळफास घेतलेल्या पंख्याचीही फॉरेन्सिक चाचणी आता होणार आहे। गळफास घेतला तो पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे। वैष्णवीचा सासरा पती दिराला आज कोर्टात हजर करणार आहे। तर तिघांची पोलीस कोठडी संपत असल्यानं कोर्टात हजर केलं जाईल। तर पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट। वैष्णवीनं गळफास घेतलेल्या पंख्याची देखील आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। गळफास घेतला तो पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाईल। दरम्यान वैष्णवीचा सासरा पती आणि दिराला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। तिघांची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। तर पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी ही अधिक अपडेट आणि या संदर्भातील अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक माहिती आहे? खरं तर आज या ठिकाणची पोलीस कस्टडी जी आहे ती संपत्ती आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सासरा, दीर आणि पतीला आज पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाते। मात्र या प्रकरणामधला जो आरोपी आहे निलेश चव्हाण, त्याचा लॅपटॉप जो पोलिसांनी जप्त केलेला होता तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिकसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाठवलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला पंचनाम्यामध्ये पंखा जो आहे तो 71 किलो वजन आहे पेलू शकतो का, किंवा जी त्याने आत्महत्या करताना साडी वापरलेली होती ते 71 किलो वजन पेलू शकते का, याचं तांत्रिक विश्लेषण जे आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे